नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वैजापूर तालुक्यातील अंजलगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. वैजापूर तालुक्यातील अंजलगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 8वी या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. अंजलगाव येथील जिल्हा परिषद शाळाने मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या उपक्रमात तालुक्यातील प्रथम क्रमांक घेतलेला आहे. या स्नेहसंमेलनाला आमदार रमेश बोरनारे यांच्या दोन्ही कन्या गौरीताई बोरनारे व अबोलीताई बोरनारे, शिल्पाताई परदेशी, आनंद निकम, भागीनाथ दादा मगर व प्रकाश भोपळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक मल्हारी गोसावी, सारंगधर जाधव, सुनील काळे, चांद मुंजेवार, अनिता जगताप, तेजस्विनी मातकर, दीपाली गोसावी, जगताप, खरात व अविनाश काळे या शिक्षकांनी वेशभूषा, रंगभूषा व सांस्कृतिक कार्यक्रमास विशेष विद्यार्थ्यांना सहकार्य केले. या कार्यक्रमास आमदार रमेश बोरनारे यांनी बक्षीस म्हणून 11,000 रु, भागीनाथ दादा मगर यांनी 2100 रु, आनंद निकम सर यांनी 2100 रु रक्कम दिली. सरपंच कमलबाई गायके, उपसरपंच शांताबाई काकडे, गणेश चौभे, दिगंबर गायके, कैलास कोकाटे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर कोकाटे, उपाध्यक्ष पांडुरंग वाघचौरे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य रामदास हराळ, संदीप कंकाळ, प्रकाश नन्नावरे, गणेश कोळसे, विष्णू जाधव, दादा निकम, नवनाथ जाधव, बंडू चोभे, गणेश बिडाईत, गणेश गायके, अशोक जाधव, बाळू सुराशे, ईश्वर गायके, अभिनाथ सुराशे, गावकरी अशोक गायके, गोकुळ गायके, राजू निकम, गणेश निकम, नवनाथ जाधव, दिगंबर गायके, बाबासाहेब कोकाटे, ईश्वर कोकाटे, अशोक जाधव, किशोर काकडे, मच्छिंद्र गायके, वाल्मिक जाधव, किशोर जाधव, साईनाथ जाधव, मराठा समन्वयक नितीन निकम, पोलीस पाटील प्रकाश गायके, केबी न्यूजचे संपादक संदीप गायके, किशोर गायके व समस्त गावकरी व पंचक्रोशीतील सर्व पालक वृंद, महिला मंडळ, उमेद अभियान बचत गट या सर्व श्रोते मंडळींनी कार्यक्रमास उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दर्शविला. इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी. तुम्ही आमदार साहेबांना बोलवलं होतं. सरांची पण खूप इच्छा होती कार्यक्रमाला यायची, पण काही कारणास्तव त्यांना येता आलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाला जाऊन या. आणि मी इथं आले तेव्हा पोरांचे डान्स चालू होते विद्यार्थ्यांचे, तर मला माझं बालपण जगल्यासारखं वाटलं. त्याच्यामुळे मी त्या चिमुकल्यांना धन्यवाद म्हणेल. आणि अंचलगावच्या सर्व शिक्षकांचं मी खरं तर कौतुक करणार आहे की तुम्ही एक व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलंय. ह्या व्यासपीठामुळे खरं तर मुलांची स्टेज डेअरिंग, कॉन्फिडन्स लेवल वाढतो. म्हणून मी सगळ्या अंचलगावकरांचे आणि शिक्षकांचे मी कौतुक करणार आहे. आणि जास्त वेळ न घेता पुढील कार्यक्रमास लगेच सुरुवात करा. धन्यवाद. आणि आमदार साहेबांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा अंचलगाव यासाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक मी जाहीर करते. धन्यवाद.